की जय. श्रीराम वाचून आणि कसी नाही करणे संग्रामासी आयशा करुणी नेमसी श्रीरामा वागिवसी साटोपे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. गणपतीला नमस्कार करून सर्व बसलेल्या नमस्कार करून कथेचं अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे. महाराज, कथा फार सुंदर आहे, पण ही जीवाची वाडी न ही पहिल्यापासून रामायण सांगण्यासाठी अति हुशार आहे. आणि कुठं बी गेलं तर जीवाची वाडीची माणसं जर असली तर कथा पहिली कथेला स्वभाव होती. एवढे सुंदर वाचक सूचक ह्या गावचे, पण आम्ही येणं म्हणजे कसं आहे, सहज येणं हे असणार आहे. भक्ताच्या भेटी होत्याला म्हणून येतो. असं आमच्यापेक्षा सुंदर सांगणारे, सुंदर वाचणारे ते बसलेले महाराज तर काय सांगतात महाराज, त्यांच्याच मुखातला ऐका वाटतंय, पण आमचं कुठं मांडावा. त्यावेळेस विषय चालू आहे. इकडं धूम्राक्ष आहे ना, धूम्राक्ष युद्धाला गेलेला आहे. कुठं? रामाच्या सैन्यात. मकराक्ष युद्धाला गेलेला आहे. आणि युद्धाला गेल्यानंतर तिथं वानराने बघितलं, रामाला बघितलं आणि मोठ्यापणानं आपल्या गर्जना करू लागला ना. म्हणला, तुमचा राम कुठे, तुमचा लक्ष्मण कुठे? वानरांनो, माझ्या समोर येण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही, बळ नाही, सामर्थ्य नाही. अशा गर्जना उगाच्या उग सैन्यात जाऊन करायला यानं सुरुवात केली. वीर धीर श्री रघुनाथ ऐसा पवाडाती विख्यात हो कल्पतो वानरात संग्रामार्थ निघेना. गर्जना केली महाराज आणि गर्जना करून बघायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. तुमचा राम आणि रामाचा पवाडा, रामाचं कार्य ऐकू नये म्हणला. आणि एवढा पुरुषार्थ राम आहे आणि एवढा पुरुषार्थ रामाकडे, आणि मग राम का असणारा युद्धाला माझ्या समोर येणार? वानरामध्ये लपून बसायला लागलाय. कशामुळे राम बसायला? असा गर्जना करायला सुरुवात केली. श्रीरामा शिरन कल्लोळम करावया मकराक्षाचे बळम डावलोनी वानर आला तत्काळ संग्रामा. बोलत बोलत महाराज वानर आली बोलत होता. आणि ज्यावेळेस वानर आली बोलू लागला तेवढ्यामध्येच काय झालं महाराज, वानर सारली बाजूला आणि वानर इकडे इकडे सारून पुढं धावून कोणाकड? ज्या ठिकाणी साक्षात देव भगवंत आहे त्या प्रभू रामचंद्राकड यांची स्वारी आली महाराज. ऐसा विचार तरणात दुरी देखील श्री रघुनाथ तव मकराक्ष बाणास्ताशपाचरित संग्रामे. ज्यावेळेस वानर सारली आणि पुढं आला, रामाच्या समोर आला महाराज. आणि रामाच्या समोर आल्यानंतर पुढं प्रभू रामचंद्राला बघितलं आणि रामाला बघितल्यानंतर धनुष्याला बाण लावलेला आहे आणि बाणाचा वर्षाव सुरू केला. ऐके श्रीरामा सावधा मजसी द्यावे द्वंद्व विद्ध आमा तुम्हा विद्ध संबंध इतरी विनोद पाहावे. पुढे गेलाय आणि पुढे जाऊन महाराज काय पुढे जाऊन रामाजवळ जाऊन रामाला म्हणतोय, रामा तुम्ही आज मला युद्ध करण्याची, आपल्या दोघांचं युद्ध आहे ह्याच्या संधी द्या आणि समोरासमोर आपण युद्ध करू आणि युद्धामध्ये कोण प्रजा कोण विजय होतय हे बघू. असा मोठ्यापणानं, किती मोठ्यापणानं बोललं याचा क्षमा लागण असा तो त्या रामाली बोलू लागलेला आहे. दोघांच्या संग्रामात ज्योती
त्याचा तेथेच करावा घात. हा निश्चितार्थ करावा हो. त्या ठिकाणी मोठ्यापणानं बोलतोय महाराज. जर दोघांच समोरासमोर जर युद्ध चालू असेल ना, पुढली व्यक्ती इकडली व्यक्ती यांच्यामध्ये तिसरा जर आला आणि तिसऱ्यानं जर हात घालून युद्ध करण्याचा आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणजे ठेवू नाही, लगेच त्याचा असणारा मारून टाकावा, त्याचा प्राण घ्यावा, दोघांच युद्ध हो, तिसऱ्याचं काम नाही, असा मोठ्यानं गर्जना करू लागला. संगे नको वानर गण कायसे बापुडे लक्ष्मण तुझशी करावे रणांगण संकल्प पूर्ण माझा. त्यावेळेस मोठ्यापणानंच बोलतोय ना, आपली बळाई आणि गाजवायची. म्हणला रामा लक्ष्मण तो काय, लक्ष्मण सुद्या तिसरा म्हणजे युद्धामध्ये येण्याची संधी नाही, फक्त आपल्या दोघांचं युद्ध आहे रामा, तुमचं आणि माझं. आणि या युद्धामध्ये कुणाला प्रजा कुणाला विजय मिळतोय एवढंच बघू म्हणले. असा असणारा त्या ठिकाणी रणभूमीवर बोलू लागलेला आहे. त्रिशरा मारिला खर दूषण त्या द्वंद्वाचा संताप पूर्ण तुझा घ्यावा या प्राण रणांगण वाचितो वांचितो. पुढे गेला रामाजवळ आणि रामाला सुरुवात केली बोलाय. रामा तुमचा राग माझ्या पोटात आहे रे म्हणला. तुम्ही काय केलंय, खर दुष्यंत तिरिशरा यांचा प्राण घेतला, यांनी मारलंय आणि हे राग मी विसरलो का म्हणला. मी विसरलो नाही आणि हे राग पोटात धरून क्रोध करून तुमच्या समोर रामा मी आलोय असा असणारा रणभूमीवर बोलू लागलेला आहे. हो का माझ्या द्रष्ट पुरते भाग्य भेटलासी तू येथे जेवी सुधी तासी हाते भेटती आवचित्य लांडगे मृग. अरे प्रभू रामचंद्रा, तुम्ही जे असणाऱ्या रणभूमीवर भेटलात, जसा असणारा एखादा लांडगा असा त्याला सेवी असणारी मिळावा, अगर काय प्राणी जीवन खाण्यासाठी मिळावा, असं तर मला मिळालात रामा, तुम्ही मिळालात असा गर्जना करून बोलू लागलेला आहे महाराज. शूद्र मृग सिंहासी ग्रास तैसा मी तुझा करीन घाव असा संग्राम विलास श्रीराम पशु भेटला. रामा तुम्ही काय झालंय, एकच झालंय रामा. जसा पशु असतो पशु आणि पशु एखाद्या पशुलाच असणारा खाण्यासाठी मिळावा, त्याचं भक्षण करण्यासाठी मिळावा रामा, तशा अवस्थेमध्ये रामा तुम्ही मला मिळालात आणि तुमचा मी आता घात केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय राहणार नाही रामा. जरी असे लांगवन तरी मदसी करावे रणम राज लक्षण सावधानावर रामा. तुमच्याकडे जर अंगवण असली, तुमच्याकडे सामर्थ्य असलं, तुमच्याकडे जर बळ असलं तर आता जरा माझ्या बरोबर युद्ध करा आणि रणभूमीवर पुढे या रामा. अशा गर्जना वार्ता उगाच्या उगा कारण रामा पुढे गेल्यावर काय अवस्था होती याला सुद्धा माहिती होतं महाराज. रावणाला माहिती होतं, मग ह्याला का माहिती नव्हतं. सगळ्यालेच कळत होतं. कळत होऊन येडी राक्षसी जात मोठ्या नाडून रामाकडे धावच घेत होती. तू श्रीराम प्रताप प्रबळ मी मकराक्ष संग्राम शिरम धारण कल्लोळ लोक सकळ देखती. म्हणले तू राम आहेस आणि मी सुद्धा, माझा सुद्धा पराक्रम, माझा सुद्धा पुरुषार्थ लोक सगळे जाणतात म्हणले. राक्षसामध्ये ह्याची बी भलाई होती ना महाराज. राक्षस म्हणले आमचा लय मोठा युद्ध करायला आणि याची भलाई गाणारे होते. रामा तसं तुमचं सुद्धा गुणगान गातेत.
दोघांमध्ये तुलना एकच आहे रामा. युद्ध करण्यासाठी माझ्या पुढे तुम्ही युद्ध करा गर्जना करून रामाकडे बघून बोलायला लागलेला आहे. शस्त्रास्त्री धनुष्य बाणी मुदगा लगदा पाणी त्वा मला विद्या विंदाणी बाहू प्ररणी भिडू दोघे. युद्धाचं सांगू लागला. युद्ध कसं करायचंय? मुदगल मारायचा, शस्त्र मारायचं, आणि तसं नाही जमलं तर मलिद्यामध्ये कुस्तीचं युद्ध करायचं, आणि कुस्तीच्या युद्धामध्ये सुद्धा एकमेकाला हरवायचं, एकमेकाला जिंकायचं. असं युद्ध आपण करू रामा. म्हणून रामाचं नाव घेऊन गर्जना करून बोलायला लागलेला आहे. जे जे अभ्यासिले रघुपती मजसी भिडाये तुआ वित्पती. श्रीरामाची यश कीर्ती करीन समाप्ती. रामा तुम्ही काय करा, माझ्या बरोबर जेवढी तुमच्याकडे व्यक्ती आहे, बळ आहे, तुमच्याकडे जेवढं सामर्थ्य आहे तसं युद्ध माझ्या बरोबर करा, आणि तुमची व्यक्ती तुमचं बळ मी जिंकणार आहे, आणि याला जिंकून मी असणार, माझं कार्य पुरं करणार आहे. म्हणून गर्जना करते. वार्ता गर्जना करू लागला महाराज. श्रीराम नाम ब्रीदायित सकळ कुळी कुळा प्रस्तुतम. माझा द्यावा द्वंद्व विधार्थ कळेल पुरुषार्थ दोघाचा. रामाचं कुळ, रामाचं श्री, रामाचं नाव, रामाचीच पुन्हा स्तुती, रामालाच पुन्हा बोलायला लागला ना. पण त्यावेळेस आज ज्या असणारा राक्षसी बोलत होता, गर्जना करत होता, प्रभू रामचंद्र म्हणले यार्थ वार्थ तुझी असणारी ही बरोबर बंद कर, आणि आता पुरुषार्थ युद्ध कर. बरं म्हणले तुझी या पुरुषार्थाची झडती घेवालो माझी लपसी किती निंदे विद्यार्थी. श्रीरामा बोलतोय राक्षस महाराज, राक्षस बोलतोय रामाला. हे रामा तुझ्याकडे सामर्थ्य नाही, तुझ्याकडे बळ नाही, आणि उगाच्या वर जातोस युद्धाचं एवढा पुरुषार्थ, एवढा मोठ्यापणा आहे तुझा, आणि वंदरात जाऊन उगत लपायलाच ना रामा. बाहेर निघ रामा, युद्धाला आहे रामा. अशी मोठ्याने गर्जना ज्यावेळेस केली महाराज, त्यावेळेस पुढे काय घडतंय ऐकोनी मकराक्षाचे वचन. श्रीराम बोले हास्य वदन. त्याचे ठाई बहुत जल्पन अंगवन त्यान आहे. मकराक्षा ज्यावेळेस गर्जना करून रामाजवळ बोलत होता, त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले, ए मकराक्षा, जो जी असणाऱ्या बडा मारतो ना, मी असा करील, मी तसा करील, त्याच्याने कधी काम तसं करणं होत नाही महाराज. इना कारण बडाण्या मारतोस, इना कारण मोठ्यापणा गातोस. कार्य करायचं पुढच तर निस्ता बोलून तोंडाचं भांडवल वापरतोस. अशी अवस्था तुझी. महसुराची नवल गती विधी करून दावी ती ख्याती. व्रता जे का बडबडती वनिच्छिती तोंड ऐक म्हणले, ऐक. जे असणारा युद्ध करायचंय आणि त्याची पुरुषार्थ गायचा आहे, ते कधीच काही बोलत नाही म्हणले, बोलून काही काम करीत नाही. तो असणारा जाऊन कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि तुझ्याकडे काय म्हणले, या अर्थ भांडवल आहे, तोंडाचंच भांडवल जास्त आहे, मोठ्यापणानंच गर्जना करतोस, आणि एवढ्या गर्जना करून हे तुझ्याच्यानं काम पुरं होत नाही. अशी अवस्था मला दिसत आहे. भगवंत स्वतः देव प्रभू रामचंद्र त्या असणाऱ्या राक्षाकडे बघून बोलू लागलेले आहेत. जैसा बडबड करी ती भांड त्याचे बोल भंड उभंड. पैसेची जाण तुझे तोंड अति वितंड जल
बडबड तुझ्याकडे पुरुषार्थ नाही, काही बळ नाही, तुझ्याकडे सामर्थ्य नाही, नुसतं बडबडीचं भांडवल आहे. मी असा करीन, मी तसा करीन, मी फलाण्याला मारीन, वानराला मारील, रामाला मारील, नव लक्ष्मणाला मारील, मोठ्यानं गर्जना करतोस. तुझ्या तोंडाचं भांडवल आहे, तोंडामध्ये बळ आहे, पण तुझ्यामध्ये बळ नाही आणि तू समोरासमोर युद्ध करण्याचं कार्य करणारा नाहीस. इतकं हे सुन प्रभू रामचंद्र त्याला समोरासमोर बोलू लागले. बोलाची बळावारी कोणी जिंतीला नाही वैरी तवा निर्लजे तू संसार भांडाच्या परी जलपसी म्हणले तोंडाच्या भांडवलानं तोंडाच्या बोलण्यानं मी असा करीन, मी त्याला जाऊन मुकाट्या मारील, मी त्याला असणार मारल्याशिवाय सोडणार नाही. तोंडाच्या भांडवलावर कुणी वैरी जिंकिला का म्हणले? कुणीच या भांडवलावर वैरी जिंकिलेला नाही. वैऱ्याच्या समोर जावं लागतंय, त्याच्या पुढे जावं लागतंय, त्याच्या संग 2-2 हात करावं लागतात आणि ते भांडण केल्याशिवाय त्याला असणारा विजय मिळत नाही. तुझ्या नुसत्या तोंडामध्ये बळ आहे, पुढं तुझ्याकडे सामर्थ्य नाही, तू युद्धामध्ये थांबत नाहीस, इथं थांबू सध्या शकत नाहीस. एवढ्या प्रभू रामचंद्र त्याला बोलू लागले. जरी असेल अंगवन तरी का करोनी दाविसी बडेचे फळ कोण सीतारमण बोली. तू काय कर, तुझी बडबड आता बंद कर म्हणले. नुसती बडबड बडबड, तुझा असणारा पुरुषार्थ जरा बंद कर आणि तुझ्याकडे जर बळ असलं, तुझ्याकडे जर सामर्थ्य असलं, पुढे ये आणि पुढे येऊन माझ्या बरोबर युद्ध कर. कोण बोलायला लागलेत? प्रभू रामचंद्र स्वतः बोलले आणि बोलल्यानंतर पुढे काय होऊ लागलं महाराज? नाही बळ नाव नाही पुरुषार्थ तोंड भांड जलपासी न येत ऐसे बोलता श्री रघुनाथ पोळला जिवांत. प्रभू रामचंद्रानं सांगितलं तुझ्याकडे बळ नाही, तुझ्याकडे शक्ती नाही आणि नुसत्या तोंडाच्या बडबड्या करायला लागलास, तोंडाना मोठ्यापणा बोलतोस. असं म्हणल्या बरोबर जरा जीवाला खोसला ना, हृदयालाच लागलं आणि असणार ध्येय त्याचा बारीक झाला. रामा पुढे आता काय बोलू याचा विचार सुचाना, अशी अवस्था त्याची झाली. महाराज बोलाची या बळावारी कोणी जिंतीला नाही वैरी बोले जिवारी पोळाला भारी मकराक्ष. तोंडाची भांडवल आहे, तोंडानं बोलल्यानं काही वैरी मारतोय का, त्याला जिंकितोत का? नाही. आपण कुणाचं भांडण होऊ द्या आपलं सध्या आणि तोंडानं आपण बसलो कधी कुठंतरी, मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही, मी त्याला संपविण्याशिवाय राहणार नाही. पण निश्चित तोंडानं काय, तोंडानं काही होत नाही महाराज. समोर जावं लागतंय आणि समोर जाऊन युद्ध करावं लागतंय, तेव्हाच कळतंय. नुसतं तोंडानं बोलून काही उपयोग नाही. असं प्रभू रामचंद्र बोलल्या बरोबर ह्याच्या हात पायाचा गळीगात झाला आणि उगाच थांबलं. कसं थांबलं? धनुष्यवा होणी अगुण शत सहस्रामे तबानम श्रीरामावरी शोभन वर्षापन मकराक्षे. थांबलं पण पुन्हा राग आला, उठल्याला धीर धरला आणि धीर धरल्यानंतर धनुष्यावर बाण लावला आणि बाण प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि रामाकडे बघून ह्यानं बाण सोडून दिला. महाराज सुवर्ण पुंखी मनोहर रत्नांकित हाती गंभीर मकराक्षाचे तीव्र शर रामे समग्रे दिला. वा त्यानं भूमीवर महाराज याच क्षेत्र ज्यावेळेस प्रभू रामचंद्रावर यानं जे शेर सोडला. यानंतर वाचक भास्कर बापू चौरे आणि सूचक बालासाहेब मुंडे. वा या